नमस्कार भावांनो बहिणींनो, काय इकडं पाऊस सुरू आहे, लयच झालंय ना हरसू. खरंच रात्री किती आपल्या खांद्यावर भडाकेच होऊ लागले, वायर तुटू लागले आणि आपल्या खिडकी जवळच इथं लय टेन्शन आलं. लेकरायला म्हणलं बाहेर बाहेर, आमच्या शेजारचे पण सगळे म्हणू लागले म्हणे ताई ते दरवाजा बाल्कनीतला बंद करा म्हणे, घरात फिलंग्या उडायचं भीती राहती म्हणे. म्हणजे काल तर लय टेन्शन आलं. मग ते लोक आता सकाळी नीट केलंय त्यानं, रात्री नीट करून डबल होऊ लागलं. ते लय असे तार तुटू लागले आणि हे. आता नेमकीच मग आंघोळ झाली, आता 12 वाजले तर घरातल्या कामाला लाईट गेलती. तिकडे ते भडाक्याने होऊ लागले तर मग लाईट गेलती, वायर तुटू लागले. तसंच होऊ लागलं. रात्री लय वारं वावदन होतं इकडं, तर मग तड वाजू लागलं खांब्यावर वायरामुळं. ते असे मग हरसूल तर वाटलं इजाच पडली म्हणे. मम्मी कुठं तरी म्हणे लय आवाज यायला लागलाय म्हणे, मम्मी इजा व्हायला लागल्यात म्हणे. मग तसंच वाटलं होतं, त्याला वाटलं इजाच पडली का नु कुठं, पण नाही. पण ते वायर तुटू लागले, सगळे बाहेर आलते आमच्या घराकडचे सगळ्याला वाटलं लगे असं काऊन व्हायला लागले म्हणून. हे अंधार येतोय एवढं, तर मग आभाळच आहे आता इकडं, लय आभाळ आलंय. आभाळाचंच वातावरण झालंय. आता कपडे धुवून टाकले. रात्री तर सांगूच नका किती आवाज होत होता, ते तड. आता घरातले काम, आता स्वयंपाक करून घेते. आता नेमकीच आंघोळ झाली, मग घरातले काम आवरले तर बरं वाटतंय. आणि चौखडी जाऊन आभाळण हे मायऱ्याला पण काढले वारं वावधन होतं. चौखड वारं वावधनच आहे. आता कुठं पण वारं सुटलंय लगे. गावाकडं पण तसंच सुरू आहे. मायऱ्याला पण काल स्वयंपाकाची तयारी. आज वांग्याची भाजी बनवणारी. आज मायाकडून हात परस नेली नव्हती, हातात पैसे नेले तर पैसे पण हरपून गेले. आज मग वांगे आणलेत. आता आभाळाच्या घाईत आभाळ येईन तर पैसेच हरपून गेले हातातले. अर्धे पैसे हातात राहिले ना अर्धे खाली पडून गेले. पण ते तरी बरं झालं, जास्त नाही. 100-200 रुपये पडले ते हातातले. तर पाकिट नव्हतं नेलं, म्हणलं आता हातातच नेते म्हणलं. तर अर्धे मग गेले भाजीपाला घ्यायला, तर ते पैसे पडून गेले. तर मग ते तरी बरं आहे, ते माणूस ओळखीचा होता. मग त्याला म्हणलं आता राहू द्या, माझ्याकडून पैसे पडून गेले म्हणलं हातातून. मग कैशिक पडले, लहान लेकरावानेच झाला. आज कैशिक पडले तर माहीतच नाही झालं, पैसे हरपले आज. म्हणलं जाऊ द्या, आता जास्त भाजीपाला घ्यायचा होता. मग एकाच भाजीचं घेतलं आत्ताच्या, आणि ते गेले माझ्याकडून पैसे हरपले. हातातून पडले तर माहीतच नाही. खाली भांडणं चालू होते, ते पाण्याच्या नांदातच पैसे हरपले. मग ते लहान लेकरावानेच केलं आज, पैसे हरपून घरी आली. मग पाहिले तर सापडले नाही. म्हणलं जाऊ द्या आता आपण कवरक. म्हणलं याचे पप्पा पण म्हणू लागले इकडं भांडणं लागले तर लय भांडणं लागतात, मग म्हणून उभी राहू नको, लवकर भाजीपाला घेऊन. तर त्या नांदातच पैसे हरपून गेले. आता घ्यावं लागेल मला स्वयंपाक करून. तर वांगी बटाट्याची भाजी बनवते. आता कपडे आधी म्हणलं आपण कपडे धुवून टाकावं म्हणलं. मग लय आभाळाचे पण कपडे वाळत नाहीत. पण म्हणलं आज आरामानं आंघोळ करावं. घरं गिरं पुसले अशी. पण आज उशीरच झालता घरातल्या कामाला, लय उशीर झालता. म्हणजे तरी पण मी 7 वाजता उठले. त्याचे पप्पा 5:30 म्हणजे 5 वाजता गेलते. मग मी डबल म्हणलं जाऊ द्या, 5 वाजल्यापासून आता लेकरायला तर सुट्ट्याचे म्हणलं. 5 वाजल्यापासून काय करायचं, म्हणजे हरसू शाळा चालू असली तर 5 वाजता उठलं तर शाळाचं आवरले जाते. पण आज लवकर मग डबल झोपून गेले मी 5 वाजता. तर आज असं झालं, मग चेवच नाही आला. 7 वाजले. मग जेवढं उशिरा उठलं तेवढे उशिरा कामं होते. मग आज असं झालं. आणि रात्रीच्या टायमाला पण मग TV पाहत बसले, मग उशिराच झोपले. मग त्याच्यामुळं मला सकाळी मग डबल 5 वाजता झोपले, तर मला चेवच नाही आला. हे गेलते 5 वाजता, त्याचं काम राहिलं होतं कारखान्यात, तर गेलते मग लवकर. नाही 6ला जात असते, कधी उशिरा जातात, कधी लवकर जातात. जसं काम राहिलं तसे जातात. तर मग आज तसं झालं माझ्याकडून. मला झोपले तर मग डबल चेवच नाही आला. त्याच्यामुळं कामं लांबले. तर आता स्वयंपाक करून घेते मी. वांगे बटाट्याची भाजी. आणि आज हरपले मग पैसे. भाजीपाला आणायला गेले तर तिकडेच पैसे अर्धे म्हणजे थोडेच राहिले. मग एकच भाजीचं घेतलं. मग भाजीपालाच नाही घेतला, पैसे हरपून गेले. हात परस नेलीच नव्हती मी पैशाची, तर हातात नेलेला आणल्या. तर कसं झालं काय माहित. चला आता मी घेते स्वयंपाक पाणी करून. आता हरसूबाईचा नाश्ता झालाय. आता नेमकाच नाश्ता केलाय त्यानं, म्हणजे तो पण उशिराच उठला होता. आता लेकरं उशिराच उठते. तर आता चला भावांनो बहिणींनो, मी घेते स्वयंपाक करून. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या. एवढं